तर नमस्कार म्हणजे आता आपण आज चाललोय सिमेंटच्या ब्लॉकच्या कंपनीमध्ये. मग ही कंपनी आहे आता कुठे गोतेगाव मध्ये, गोतेगाव श्रीपाट्याला. तर त्या कंपनीमध्ये आपण चाललोय. त्या कंपनीपर्यंत पोहोचायचा प्रवास खरंच मस्त आहे. हा रोड पण आपल्याला ऍडव्हेंचर भेटणार आहे आज. म्हणजे श्रीपाटा जो भाग आहे ना, त्या भागात सगळीकडेच ऍडव्हेंचर भरून ठेवलेलं आहे. फक्त तुमच्याकडे ऍडव्हेंचर बाईक पाहिजे, मग काय लडाखच पाहिजे. हे कुठलं मंदिर आहे सांगाल का मला? मी बघाच बघतो पण मी तिकडे कधी गेलो नाही. डोंबिवलीवाले हे सांगाल का? आता आपण श्रीपाटा कल्याण रोडला आहे. हा पलावचा ब्रिज. बरेच दिवस काम चालू आहे पलाव ब्रिजचा. मोरया मिसळ झाली इथे. मला आवडते मोरया मिसळ, मस्त होते मोरया. पुण्याला असताना मी खातो, पण आता इकडे मला माहिती असेल तर मी टिफिनच नाही आणलं असतं. डोंबिवली नेक्स्ट टाइम नक्की ट्राय करेन. पण मोरयाची मिसळ खूपच भारी आहे. हा ब्रिजचं बरेच दिवस झाले काम चालू आहे पलावाचा, एक्सप्रिया मॉलच्या इथला. आता तो खोदून ठेवलाय आणि वरती ब्रिज बनवायला घेतलाय. जुना होता तो असा बनवून ठेवलाय त्याने. एक्सप्रिया मॉल, त्याला डोंबिवलीचा पलावा हा एक्सप्रिया मॉल आहे. नाही, मी या मॉल मध्ये कधी गेलो नाही. मुळात मी कधी मॉल मध्ये जातच नाही. माझ्याकडे तेवढे पैसे नाही मॉल मध्ये फिरायला. आपला बाळा दादा, आपल्याकडे शॉपिंगचा एकच ठिकाण रेल्वे स्टेशन. हा राईट साईडचा ब्रिज बनवून झालाय. आता लेफ्ट साईडचा ब्रिज कधी बनतोय ते त्यांनाच माहित. उन्हाचे दिवस आहेत, काम करणारे पण कसे काम करत असतील उन्हाताना. ते आपल्यालाच नको होते ते तर बिचारी काय करते. काय बघतात बाबा? बाबू बघते. टेक्सटाईल. माझ्या बहिणीच्या लग्नाच्या शॉपिंगला मी ज्या टेक्सटाईलची दुकाने फिरलो, ते टेक्सटाईलची दुकानं फिरला, मला लक्षात आलं की हे फक्त दुकानं आहेत ना, बाहेरून मोठे मोठे दिसतात. त्यांच्याकडे 35 रुपयापासून साड्या, 30 रुपयापासून साड्या. पण तुम्ही आतमध्ये गेलात ना तर तुम्ही 10-15 मिनिटात बाहेर याल. काय नाही, फक्त नावाला टेक्सटाईल आहेत. एवढे रेट त्यांच्याकडे दाबून असतात ना. आणि म्हणजे 30 रुपयाच्या साड्या 40 सेलला, किंवा 400 रुपयाच्या साड्या तुम्हाला 600-700 रुपयाच्या सेलला लावून ठेवलेल्या आहेत. आणि ते सरळ सांगतात किती वाल्या पाहिजे साड्या, 700 वाल्या. मग तुम्ही या कंपार्टमेंटला जा. म्हणजे त्यांनी ऑलरेडी फिक्स करून ठेवले. 300 साडी 400ला विकायची, 400 साडी 800ला विकायची. आणि काय जाऊन फायदाच नाही ना बार्गेनिंग ना काय. क्वालिटी तर ते सांगूच नका. क्वालिटी तुमची पेशंटला पण भेटते. म्हणून आम्ही म्हणजे इथून आम्ही निघालो आणि आम्ही जाऊन मग तुर्बाच्या मार्केटला बसता बसवलेला होता. आम्ही इथून निघालो. हे रिस्टार लोक वगैरे सांगतात की या साड्या घ्या, चांगल्या असतात. हे ते स्वतः कधी घेत नाही, त्यांना प्रमोशनचे फक्त पैसे भेटलेले असतात. ट्रॅफिक लागली ना, भयानक ट्रॅफिक लागतं इकडं. रॉंग साईडने नाही जाणार बाबा. कॅमेरा लावून तर नाहीच नाही. आपण इथून आतमध्ये आलो गाडी, म्हणजे लेफ्टने जाऊ. एक शॉर्टकट आहे, शेरफाटा बाईक करायचा. हा डबल सिग्नल लागणार. आपण इकडून लेफ्ट साईडला आपण डायरेक्ट शेरफाट्याला जाऊ. हा इकडे लेफ्ट मारला शेरफाट्याच्या अगोदर की आपल्याला डायरेक्ट शेरफाट्याला जायला होते.
थोडस फिरून पडतंय, पण हा एवढ्या उन्हात तिथं थांबण्यापेक्षा चालू गाडीवरती घाम घेत नाही, म्हणून मी चाललो या बाजूने. आता वाशील एवढा वर्षा पेट्रोल जाते, सगळ्या गोष्ट मान्य आहेत. आताच्या या उन्हाळ्याच्या टायमामध्ये एका जागी थांबून राहणं खूप अवघड आहे. सगळे तिकडूनच चाललेत. आपल्याला इथे शकतो आहे का आपण हा तसला रोड शोधतोय मी, आणि आता मला तसला रोड भेटणार आहे ऍडव्हेंचरचा. तहान लागत तहान. आता आपण शिरफाट्याला आलोय. आता इथून शिरफाट्यावरून लेफ्ट घेऊ आणि पनवेल मार्गे जाऊ, पनवेल रोडला जाऊ. पत्ती घ्यायला येतास? इथून जवळच येते. गोटेगाववरून येतात. गोटेगाववरून लेफ्ट मारून आतमध्ये जायचंय. रस्ता खराबच असणार याची गॅरंटी आहे आपल्याला. पण लागत नाही. याचा नाम रॉंग साईडनेच यायचंय, कारण हे घाटला कंटेनरची लाईन असते. लेफ्ट साईडला आपल्यासाठी त्या गरीब लोकांना रॉंग साईडने यायला जागा ठेवलेली असते त्यांनी. डोळ्यात तेल घालून गाडी चालवायला लागते. नजर भीती दुर्घटना भीती या विचारानं गाडी चालवायची. मला लेफ्ट बघायचं, लेफ्ट मारायला कुठून आहे. हा गणेश मंदिर गोटेघर. गणेश मंदिर गोटेघर मधून आपण चाललोय. ऍडव्हेंचर सुरू झालाय आपला. असा रोड आहे ना. पैसे वसूल आहेत. काय थडथडतंय गाडीच्या मागे, काय समजेना मला. कापूराचा वासाला. नवरे भाईया नवरे भाईया सगळे मोठे मोठे कारखाने आहेत. जास्तीत जास्त इथे स्क्रॅपचे कारखाने जास्त आहेत. स्क्रॅप मेटल. पण आपल्याला जायचे सिमेंटचे विटा बनवतात, ब्लॉक जे फुटपाथ वरती वगैरे वापरतात ना, त्याच्यासाठी त्या कंपनीत आपण चाललोय विजिटलाच. रस्त्याची कंडिशन बघून असं वाटत नाही की आपण मुंबईला किंवा कल्याणला आहे. पावसाळ्यात जाम मजा येते इकडे, पण जाम. टायरात काही घुसू दे नको म्हणजे झाला. आता पैसे कमावू दे गेले, टायरात घुसलो की. आली रे आली कंपनी आलीच. अरे उघडा दरवाजा. पाटील सर, पाटील सर. तर मंडळी चला आता आपण पोचलोय. हा ब्लॉग आपण इथेच थांबू आणि भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन लोकेशनला. तोपर्यंत टाटा बाय बाय.